महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कायम। 15 जागांवर अजूनही सहमती नाही। 10 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच सुरूच। बारामतीमध्ये आज नमो महारोजगार मेळावा। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, तर शरद पवारही लावणार हजेरी। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं। नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून विशेष कोर्टात सादर। 15 मार्चला विशेष न्यायालयात सुनावणी। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आज 6वा दिवस। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लेखी आश्वासन मिळेपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा। मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात। मध्य प्रदेशच्या हजीरमध्ये भव्य रॅली। कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचं कमलनाथ यांचं आवाहन। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून रामदास कदमांचा भाजपवर हल्लाबोल। सर्व पक्षांना संपून फक्त भाजपला जिवंत राहायचंय का, कदम यांची टीका। अमरावतीत समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावर मोठं भगदाड। खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश यांना नोटीस। वक्तव्याची मोडतोड करून लोकांची दिशाभूल केल्याचा गडकरींचा आरोप। राज्यात 17,000 पदांची पोलीस भरती होणार। ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। अनंत अंबानी राधिका मर्चंट यांचा भव्य प्री वेडिंग सोहळा। जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान भव्य सोहळा। देशभरातले नामवंत उपस्थित। पॉप गायिका रिहानाच्या परफॉर्मन्सने सोहळ्याला 4 चांद। सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात। देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी। नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार। बंगळुरूच्या रेस्टॉरंटमधील बॉम्बस्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात। कालच्या स्फोटात 9 जण जखमी। सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।